आशीर्वाद येत असते। त्यामुळे दिवाळीमध्ये देखील एस-टी कर्मचारी जो आहे तो कधी दुःखी कष्टी होऊ नये याचा देखील विचार सरकारने केलेला आहे। आणि त्याचबरोबर मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील अनेक योजना ज्या या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत त्यांच्या मंत्रीपदाची जबाबदारी घेतल्यानंतर। तर मला वाटतं भविष्यामध्ये एस-टी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी अनेक जे रिसोर्सेस आहेत त्याचा अवलंब करते आहे आणि भविष्यामध्ये एस-टी स्वतःच्या ताकदीवर देखील उभी करण्याचा जो काही प्रयत्न सुरू आहे याला शासनाला युनियन जे आहेत इथं आपले भरगे साहेब आहेत आणि इतरही सर्व लोक, अडसूळ साहेब मगाशी होते, इतर लोक सर्व जे युनियनचे पदाधिकारी होते त्या सगळ्यांनीच सहकार्याची भूमिका घेतलेली आहे। आणि शेवटी सरकार आणि एस-टी कर्मचारी हे काही वेगळे नाही आहे, त्यामुळे त्यांची दिवाळी देखील गोड व्हावी अशी त्यांची आग्रही मागणी होती। आणि सरकार हे सर्वसामान्यांचं आहे आणि एस-टी कर्मचाऱ्यांना देखील सरकार यांच्या निर्णय बैठकीमधून आम्ही निर्णय घेतलेला आहे। तर एसटी कर्मचाऱ्यांची ही दिवाळी गोड व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय।